बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता. प्रकरण 6. छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे. चिपळूणच्या जुमलेदार, हवालदार व कारकुनास लिहिलेले पत्र. श्री भवानी शंकर. मशरूल अनाम राजश्री जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी दिमत पायगो मुक्काम मौजे हलवर्ण तालुका चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजेसू अरबा सबाईन व अफल कसबे चिपळुणी साहेब लष्कराची विलय केली आणि या उपरी घाटावरी कटक जावे ऐसा मान नाही म्हणून एव्हा छावणीस रवाना केले. ऐसियास चिपळुणी कटकाचा मुक्काम होता. याकरिता दाभोळच्या सुबेयात पावसाळ्या कारणे पागेन सामा व दाना व वरकड केला होता. तो कित्येक खर्च होऊन गेला व चिपळूण आसपास विलातीत लष्कराची सव्वीस व गवताची व वरकड हरेक बाब लागली. त्याकरिता हाल काही उरला नाही. ऐसे असता वैशाखाचे 20 दिवस उन्हाळा हेही बागेस अधिक बैठे पडली. परंतु जरूर झाले. त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैशी तैसी बागेची बेगमी केली आहे. त्यास तुम्ही मनात ऐसा दाना रातीब गवत मागाल असेल तोवर धुंदी करून चाराल. नाहीसे झाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही. उपास पडतील, घोडी मरायास लागतील म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व विलातीस तसवीस देऊ लागला. ऐशास लोक जातील. कोणी कुणब्यांची थिल दाणे आणील. कोणी भाकर, कोणी गवत, कोणी फाटे, कोणी भाजी, कोणी पाले ऐसे करू लागलेत. म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील. कित्येक उपाशी माराया लागतील. म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल. तेव्हा रयतेची व घोडियांची सारी बदनामी तुम्हावर येईल. हे तुम्ही बरे जाणून सिपाई हो अगर पावखलक हो. गाव राहिले असाल त्याने रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाही. साहेबी खजानातून वाटणी या पदरी घातली आहे ती ज्याला जे पाहिजे. दाना हो अगर गुरे ढोरे वागतील तसाच त्यास गवत हो. अगर फाटे भाजीपाले वरकड विकावया येईल ते रास घ्यावे. बाजारात जावे, रास विकत आणावे. कोणावरी जुलूम अगर त्याजती अगर कोणासी कलागती करावयाची गरज नाही. व पागे सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे. ऐसे तजवीजेने दाना रतीब कारकून देत जातील तेने प्रमाणे घेत जाणे की उपास न पडता रोज बरोज खायला सापडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे. नसतीस कारकुनासी धसपस कराया अगर अमकेच द्या तमकेच द्या ऐसे म्हणाया. धुंदी करून खासदार कोठारात शिरून लुटाया गरज नाही. वाली उन्हाळ्याला आहे तैसे खलप पोगेचे आहे ते. खण करून राहिले असतील व राहतील. कुणी आगठ्या करतील, कुणी भलतेच जागी चुली रधनाळा करीतील, कोणी तंबाखूला आगी लिहितील. गवत पडिले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनास ना आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. एका खणास आगी लावली म्हणजे सारे खण जळून जातील. गवताच्या लहळ्यास कोणीकडून तरी विस्तो जाऊन पडला म्हणजे सारे गवत व लहळ्या आहेत तितक्या एक एक जाळो जातील. तेव्हा मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या अगर कारकुनास ताकीद करावी तैसी केला तरी काही खण कराया एक लाकूड मिळणार नाही, एक खण होणार नाही. हे तो अवघी याला कळते. या कारणे बरी ताकीद करून खासे खासे असाल ते हमेशा फिरत जाऊन रंधनेकरिता आगट्या जाळीता अगर रात्रीस दिवा घरात असेल अविस्त्रास उंदीर वात नेईल ते गोष्टी न हो. आगीचा दगा न हो. खण गवत वाचेल ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली.
नाहीतर मग घोडी बांधावी न लगे ते, खायास घालावे न लगे, पाघास बुडाली, तुम्ही निसूर झालेत, ऐसे होईल. या कारणे तपशिले तुम्हास लिहिले असे. जितके खासे खासे जुमलेवार हवालदार कारकून आहात, तितके हा रोखा तपशिले ऐकणे आणि हुशार राहणे. वरचे वेरी रोजाचा रोज खबर घेऊन ताकीद करून येणेप्रमाणे वर्तणूक करता ज्यापासून अंतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर होईल, त्यास मराठीयाची ते इज्जत वाचणार नाही. मग रोजगार कैसा? खळक समजो जास्ती केल्या वगळ सोडणार नाही. हे बरे म्हणून वर्तवणूक करणे. महसुलासंबंधी सुभेदारास पत्र. श्रीशंकर. मशहूरल हजरत राजश्री रामाजी अनंत सुभेदार मामले प्रभावली प्रति राजश्री शिवाजी राजे दंडवत सहूर सन सवा सबैन अलप साहेब मेहरबान होऊन सुभात फरमाविला आहे. ऐसियासी चोरी न करावी, इमाने इतबारे साहेब काम करावे, ऐसी तू क्रियाच केलीच आहेस. तेनेप्रमाणे ऐक भाजीच्या देठास तेही मन न दाखवता रास व दुरुस वर्तने. या उपरी कमावीस कारभारास बरे दस्तूर रोज लावणी संचनी उगवणी जैसी जैसी जे जे वेलेस जे करू येते ते करीत जाणे. हर भातेने साहेबाचा वतू होय ते करीत जाणे. मुलकात बटाईचा तह चालत आहे, परंतु रयतीवर जाल, रयतीचा वाटा रयतीस पावे आणि राजभाग आपणास येई ते करणे. रयतेवरी काडीचे जाल व गैर केलिया साहेब तुझवर राजी नाहीत, जैसे बरे समजणे. दुसरी गोष्ट की रयतीपासून ऐन जिनसाचे नक्ष घ्यावे ऐसा एकंदर हुकूम नाही. सर्वता ऐन जिनसाचे नक्त घेत घेत नव जाणे, ऐन जिनसाचे ऐन जिनसच उसूल घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेलचे वेलेस विकत जाणे, की ज्या ज्या हुनरेने महाग विकेल आणि फायदा होय ते करीत जाणे. उसूल हंगामशीर घ्यावा आणि साठवण करून आणि विक्रा ऐसा करावा की कोण्हे वेलेस कोण जिनमच विकावा, त्या हंगामी तो जिनस विकावा. जिनस तरी पडेन जाया नये आणि विकला तरी महाग, ऐसे हुनेरने नारळ खोबरे सुपारी मिरे विकत जाणे. महाग धारणे जरी 10 बाजार ऐन जिनस विकेल तर तो फायदा जहाल याचा मजरा तुझाच आहे असे समजणे. त्या उपरी रयतेसी तवाना करावे आणि किर्द करवावी. हे गोष्टीस इलाज साहेबी तुझा ऐसा फरमावला आहे की कष्ट करून गावचा गाव फिरावे. ज्या गावात जावे तेथील कुलबी किती आहे ती ते गोला करावे. त्यात ज्याला जे सेत करावया कुवत माणूसबल असेली त्या माफिक त्यापासी बेलदाने संच आलिसा तर बरेच झाले. त्याचा तो किर्द करील. ज्याला सेत करावयास कुवत आहे, माणूस आहे आणि ज्याला जेतास बैल नांगर पोटास दाणे नाही, त्याविनं तो अडवून निकामी झाला असेल तरी त्याला रोख पैकी हाती घेऊन दोचो बैलाचे पैके द्यावे, बैल घेवावे व पोटास खंडी 2 खंडी दाणे द्यावे. जे सेत त्याच्याने करवेल तितके करवावे. पेस्तर त्यापासून बैलाचे वगल्याचे पैके वाडीदिडी न करता मुदलच उसनेच हळूहळू याचे तवानगी माफी घेत घेत उसूल घ्यावा. जोवरी त्याला तवानगी येई तोवर वागवावे. या कलमास जरी 2 लाख लारी पावे तो खर्च करशील आणि कुणबी या कुणब्याची खबर घेऊन त्याला तवानगी येती करून किर्द करशील आणि पडजमीन लावून दुस्त जाजती करून देशील तरी साहेबा कबूल असतील. तैसेची कुलबी तरी आहे. पुढे कष्ट करवाया उमेद धरितो आणि मागील बाकीचे जलित त्यावर केले आहे ते त्यापासून घ्यावयास मवसर तरी काही नाही. ते बाकीचे खडवे तो कुलबी मोडून निकाम झाला या उपरी जाऊन पाहतो. ऐसी जे बाकी रयतेवरी असेल ते कुलाचे कुल माफ करावया खडवे तो कूप करून पेस्तर साहेबास समजावणे की ये रवेसीने किर्दे करून साहेबाचा फायदा केला आहे आणि आम्ही एक बाकी गैर उचली मफलीस कुलास माफ केले आहे ऐसे समजावणे. साहेब ते माफीची सनद देतील. जे बाकी नफर निसबत असली ते हिसेबीच उसूल घेत जाणे. बाकीदार महाल न करणे. ये रविसीने तुझला पदनिसी येत तपासिले करून हा रोखा लिहून दिधला असे. अकलेने व तजवीजने समाजून त्याप्रमाणे कारभार करीत जाणे की तुझा कामगारपणाचा मजरा होय आणि साहेब तुझवरी मेहरबान होत ते करणे जाणीये. अनेकांच्या मनात वर्तमान काळातील हिंदू विरोधी मुसलमान
अशा प्रकारचा झगडा असतो. स्वतःच्या मनातील हा असत्य आणि अनुचित संघर्ष मागच्या इतिहासामध्ये पाहण्याची काही जणांची धडपड असते. या दृष्टीने शिवाजी महाराजांकडे हिंदूंचा राजा म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही. ते स्वतः हिंदू धर्मीयांच्या धार्मिक राजवटीच्या निर्मितीसाठी झगडत नव्हते. आपल्या राज्यात हिंदूंच्या धार्मिक आदेशांनुसार श्रुती स्मृती पुराणांना अनुसरून एक राज्य निर्माण करण्याची त्यांची इच्छाही नव्हती. तसा त्यांचा प्रयत्नही नव्हता. प्रत्यक्ष त्यांच्या स्वतःच्या आरमारात दर्या सारंग, दौलत खान, इब्राहिम खान असे अनेक मुस्लिम अधिकारी होते. त्यांच्या फौजेत विजापूरहून आलेले 700 पठाणही होते. त्यांनी स्वतः सर्व मुस्लिम धर्मसंस्थांना संरक्षण देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. राजकारणाच्या पटावर औरंगजेबाविरुद्ध ते उभे होते, तरी त्यांनी औरंगजेबाला त्याचे पंजे अकबर बादशहा यांच्या थोरवीची आठवण करून दिली आहे. कुतुबशाहीशी त्यांचे संबंध पाय प्रेमाचे आणि मित्रत्वाचेच राहिले. या घटनेकडे आपण दुसऱ्या बाजूकडूनही पाहू शकतो. त्यांना आयुष्यभर ज्या वतनदारांविरुद्ध लढावे लागले ती नुसती त्यांच्या धर्मांची माणसे नव्हती, तर त्यांच्या सोयर संबंधातील माणसे होती. घोरपडे, निंबाळकर, जाधव, सावंत, सुर्वे असे अनेक वतनदार नेहमीच त्यांच्या विरुद्ध राहिले. शिवाजी महाराजांविरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले या प्रश्नाचे उत्तर एकच आहे. नरहर कुरुंदकर, छत्रपती शिवाजी महाराज जीवन रहस्य. आलमगीर औरंगजेब हा आपल्या काळातला कुशल सेनापती, युद्धनीती तज्ज्ञ आणि मुत्सद्दी असा राजा होता. इसवी सन 1681 मध्ये आपल्या लक्षावधींच्या फौजा घेऊन औरंगजेब जेव्हा दक्षिणेस उतरला त्यावेळी त्या संघर्षाचे स्वरूप आशयाच्या दृष्टीने धार्मिक नव्हते. एकतर औरंगजेबाच्या फौजेत अक्षरशः लाखांनी मोजावे लागेल एवढे मोठे प्रमाण हिंदू सैन्याचे होते. औरंगजेबाच्या फौजेत असणाऱ्या हिंदूंना हा लढा 2 धर्मांच्या मधील आहे असे वाटलेले दिसत नाही. स्वतः औरंगजेब सुद्धा मराठ्यांच्या राज्याबरोबर आदिलशाही व कुतुबशाही ही 2 मुस्लिम राष्ट्रे नष्ट करण्याचे ठरवून आलेला होता. मुसलमान आदिलशहा व कुतुबशहा आणि हिंदू संभाजी एका बाजूला आणि मुसलमान औरंगजेब त्याचे लाखो हिंदू सैनिक व शेकडो हिंदू सरदार दुसऱ्या बाजूला असा हा संघर्ष होता. हा 2 धर्मांच्या मधील संघर्ष नव्हता. तरीही औरंगजेब या संघर्षात यशस्वी होऊ शकला नाही. धन्यवाद. आज इथे लेखक गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.